वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावरती आता जीवघेणा हल्ला झालेला आहे। तिघे जण बाईकवरून आले होते आणि त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे, वार केलेला आहे। गुहागर तालुक्यातल्या नरवण फाटा इथे एका हॉटेलमध्ये अण्णा जाधव जेवण करत असताना तिघे जण आले आणि त्यांनी त्यांच्यावरती वार केले। सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। स्वप्नील, नेमकं काय घडलंय आणि पुढची कारवाई काय? अमोल, अण्णा जाधव हे वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ते गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सभा बैठका घेत असतात आणि असं असताना आज नरवण येथे एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिघे जण आले आणि त्यांना पत्ता विचारत असताना त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि त्यांच्यावरती सूर्याने वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये जो अंगावरती होणारा वार आहे तो त्याने हातावरती झेलला आणि त्याच्यामुळे हातावरती मोठी जखम जी आता सध्या झालेली आहे। सध्या जर पाहिलं तर अण्णा जाधव यांना गुहागरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी गुहागर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि पुढची कारवाई करत आहेत। नेमका हल्ला कोणी केला किंवा कशा करता केला याचा तपास पोलीस करत आहेत। आता जर पाहिलं तर अण्णा जाधव यांच्यावरती सध्या तरी उपचार सुरू आहेत। अमोल, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।